नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन अपडेट्स तुम्हाला लवकर मिळून जातील। मित्रांनो, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम चालू आहे, टेट कॅन्डिडेटमध्ये संभ्रम चालू आहे की लिमिटेड प्रिफरन्स असावेत की नसावेत। या संदर्भामध्ये आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत, पण विद्यार्थ्यांच्या ज्या कमेंट आल्या त्या संदर्भात पुन्हा एकदा बोलणं आवश्यक आहे। काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की स्पष्ट भूमिका घ्या। आपण दोन्ही बाजू मांडल्या होत्या की योग्य की अयोग्य आणि काय परिणाम होऊ शकतात, किंवा कोणासाठी चांगलं आणि कोणासाठी वाईट। तरी पण मित्रांनो, माझं स्पष्ट मत असं आहे की लिमिटेड प्रिफरन्स असणं खूप आवश्यक आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट अशा आले की मी महाराष्ट्रात कुठेही जायला तयार आहेत, आणि मग लिमिटेड प्रिफरन्स जर आले तर काय होणार आहे, आम्हाला संधी भेटणार नाही वगैरे वगैरे। ही तुमची शंका निराधार आहे। तुम्ही खूप प्रयत्न केले असते तरी असा निर्णय झाला नसता, आणि तो झालेला आहे। विद्यार्थी संघटनांच्या प्रयत्नामधून ते श्रेय त्यांना द्यायलाच हवं। आपण कोणाचंही श्रेय घेत नाही आहोत। विद्यार्थी संघटनांनी या अगोदर जे प्रयत्न केले, आपल्या परीनेही जे अल्पस्वल्प प्रयत्न शक्य आहेत ते आपण केलेले आहेत। दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की एकाच 3 ही जर आपण मुलाखतीसाठीची क्रायटेरिया ग्राह्य धरला, किंवा जो आहे टेट 3 साठी आहे, तर एकाच 3 या प्रमाणात या क्रायटेरियानुसार जे विद्यार्थी खालच्या स्तरावर आहेत त्यांना सुद्धा संधी भेटणार आहे। आणि ज्या व्हॅकंट सीट राहतात की एका भरतीमध्ये 7-8 हजार व्हॅकन्सी सीट राहिल्या, त्या व्हॅकंट सीट राहणार नाहीत। 1 बिंदू 1 पद हाही चांगला नियम आहे। लिमिटेड प्रिफरन्स असल्यामुळे विद्यार्थी जे पाठवले जाणार आहेत ते सुद्धा लिमिटेडच असणार आहेत। विद्यार्थी जे पाठवले जाणार आहेत एकाच 3 हे सुद्धा नाही, तर काही विद्यार्थ्यांना 100 संस्थेवर त्यांची काय झालेली होती, काय म्हणता येईल की मुलाखतीसाठी पात्र ठरलेले। मग अशा वेळेस जर लिमिटेड प्रिफरन्स असतील आणि 50च प्रिफरन्स दिलेले असतील, हा मुद्दा होऊ शकतो की 50 प्रिफरन्स दिलेले आहेत, तर जर शासनाने यामध्ये अजून 25 75 प्रिफरन्स केले किंवा 100 प्रिफरन्स केले, तर जे खालचे विद्यार्थी आहेत त्यांचं नुकसान होणार नाही। हे तर नुकसान एकाच विद्यार्थ्यांचं होणार आहे जे अगोदरपासून लागलेले आहेत आणि त्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये परत यायचं आहे, आणि त्यांच्यात निगेटिव्ह कमेंट येणार आहेत जे अगोदरपासून जॉईन आहेत आणि ज्यांना 150च्या वर मार्क आहेत। अशा विद्यार्थ्यांचे काय होणार आहेत, निगेटिव्ह कमेंट येणार आहेत। 150च्या कमी ज्याचे मार्क आहेत, माझ्या मतानुसार त्यांच्यासाठी हे नवीन झालेले तिन्ही गोष्टी क्या आनंदाची गोष्ट आहे। त्या सगळे जे इव्हन जे आता 100च्या खालीही होते त्यांना सुद्धा ते सुद्धा स्पर्धेमध्ये आलेले आहेत। होप, आशा खूप मोठी असते। आशा ही माणसाला जिवंत ठेवण्याचं काम करत असते। काही कारणास्तव कुणाचे मार्क्स कमी आले असतील, जे स्पर्धेतच नव्हते, ते सुद्धा या स्पर्धेमध्ये आलेले आहेत, आणि व्हॅकंट सीट कमीत कमी राहतील या नवीन नियमामुळे। शासनाचं त्याबद्दल आपण अभिनंदन केलं पाहिजे। जास्त मार्क असणारे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्या निगेटिव्ह कमेंटचंही स्वागत आहे। तुम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे, पण कमी मार्कवाल्या विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं काम नाही की सर आम्ही कुठेही जायला तयार आहोत। त्यांची जो स्वतःच्या मनात संभ्रम पाळून ठेवलेला आहे तो त्यांनी दूर करावा। कमी मार्कवाल्या विद्यार्थ्यांसाठी 100, 120, 130, 135, 40 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही बाब अत्यंत चांगली झालेली आहे। त्यासाठी तुम्ही या गोष्टीला सपोर्ट केला पाहिजे। या बाबतीत तुम्ही कमेंट बॉक्समध्येही व्यक्त झालं पाहिजे। ज्यांना खूप मार्क आहेत किंवा जे अगोदरच नोकरीला लागलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये जायचं आहे, त्यांच्यासाठी धोका काही नाही, पण त्यांना पसंतीचं ठिकाण भेटणार नाही। नोकरी तर फिक्स आहे ना तुमची। इथे खूप सारे विद्यार्थी आहेत जे काय महाराष्ट्रात कुठेही जायला तयार आहेत, अगदी देशातही कुठेही जायची तयारी आहे जर रोजगार भेटत असेल तर। त्यामुळे मित्रांनो, हा खूप चांगला निर्णय आहे। या निर्णयाचा आपण स्वागत करूया, आणि या निर्णयाला विरोध करणाराचा आपण विरोध केला पाहिजे। मॅक्सिमम 2 लाख विद्यार्थी जे आहेत, वरचे 11,000 जर टॉपचे आहेत, तर बाकीचे विद्यार्थी आहेत 2 लाख विद्यार्थी। या 2 लाख विद्यार्थ्यांसाठी हा हिताचा निर्णय आहे। प्रत्येकजण आपापल्या दृष्टिकोनातून या निर्णयाकडे पाहत असतो, पण कमी मार्कवाल्या विद्यार्थ्यांसाठी आणि वरचे एकदम टॉप 150च्या वरचे सोडले तर बाकीच्यासाठी हा निर्णय चांगला आहे। आपण त्याचं स्वागतच करायला हवं। हा जर निर्णय रद्द झाला किंवा यामध्ये बदल झाला तर नुकसान या 2 लाख विद्यार्थ्यांचं होणार आहे, असं माझं स्पष्ट मत आहे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।